नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुज कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमातून आपण सुदृढ आरोग्याची गुरुकिल्ली मिळवतो थेट तज्ज्ञांकडून. प्रेक्षक हो, आजच्या घडीला आपल्या देशात दररोज हजारो रुग्णांचा जीव जातोय कारण त्यांना आवश्यक ते अवयव मिळत नाहीत म्हणून. त्यामुळे अवयवदान ही आज काळाची गरज झाली आहे आणि याच विषयी आज आपण तज्ज्ञांसोबत चर्चा करणार आहोत. आपला विषय आजचा तोच आहे. खरं तर आजही आपल्या मनात अवयवदानाविषयी काही गैरसमज असतात. शंका असते की हे दान सुरक्षित आहे का. खरं तर आजच्या या कार्यक्रमानंतर आपल्या मनात जर काही शंका असेल तर ती सुद्धा नाहीशी होईल. चला तर मग आता वेळ न दवडता आपण आजच्या चर्चेला सुरुवात करूया. आपल्याबरोबर उपस्थित आहेत मुंबईतील ग्लेन ईगल हॉस्पिटलच्या नेफ्रोलॉजी डिपार्टमेंटचे डायरेक्टर आणि हेड डॉक्टर भरत शहा. नमस्कार सर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्ते. डॉक्टर भरत यांना नेफ्रोलॉजी या क्षेत्रात तब्बल 40 वर्षांहून अधिक अनुभव आहे. किडनी प्रत्यारोपण, किडनीच्या जटिल आजारांचे लवकर निदान आणि उपचार, हायपरटेन्शन, डायबिटीजमध्ये होणारे किडनीचे आजार इत्यादींचे ते तज्ज्ञ आहेत. तसंच आपल्याबरोबर उपस्थित आहेत डॉक्टर श्रीनिवास अंबिके, जे पुण्यातील जहांगीर हॉस्पिटल अँड मेडिकल सेंटरमध्ये सिनियर कन्सल्टंट नेफ्रोलॉजिस्ट अँड ट्रान्सप्लांट स्पेशालिस्ट म्हणून कार्यरत आहेत. नमस्कार सर, आपल्या कार्यक्रमात स्वागत आहे. नमस्कार. डॉक्टर श्रीनिवास यांना देखील या क्षेत्रात तब्बल 40 वर्षांहून अधिक अनुभव आहे. तसंच झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटरमध्ये ते सल्लागार नेफ्रोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. अचूक निदान कौशल्यासाठी ते विशेष ओळखले जातात. त्याचबरोबर इथे उपस्थित आहेत, खरं तर ऑनलाईन पद्धतीने जोडलेले आहेत, डॉक्टर श्रीरंग बिच्चू, जे प्राध्यापक आहेत आणि बॉम्बे हॉस्पिटलच्या नेफ्रोलॉजी डिपार्टमेंटचे ते प्रमुख आहेत. नमस्कार सर, आपलं कार्यक्रमात स्वागत आहे. नमस्कार. डॉक्टर श्रीरंग बिच्चू यांना नेफ्रोलॉजी क्षेत्रात तब्बल 25 वर्षांहून अधिक अनुभव आहे. विशेष म्हणजे ते किडनी आरोग्य सेवा सर्वांसाठी सुलभ आणि परवडणारी व्हावी यासाठीही कार्य करतात. तसंच डॉक्टर आकाश शुक्ला हे देखील आज आपल्याबरोबर ऑनलाईन पद्धतीने जोडले गेलेले आहेत, जे नोटो रोट्टोचे डायरेक्टर आहेत. नमस्कार सर, आपल्या कार्यक्रमात स्वागत आहे. नमस्कार. डॉक्टर आकाश शुक्ला हे सेठ जी एस मेडिकल कॉलेज KEM हॉस्पिटलमध्ये असोसिएट प्रोफेसर म्हणून देखील कार्य करतात. त्यांना या क्षेत्रात 20 वर्षांहून अधिक अनुभव आहे. रक्तवाहिन्यांसंबंधित यकृत रोगांच्या क्षेत्रात त्यांच्या अग्रगण्य योगदानासाठी त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखलं जातं. या विशेष क्षेत्रातील एक आघाडीचे तज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे. तसंच आपल्याबरोबर या ठिकाणी उपस्थित आहेत डॉक्टर श्री गणेश बर्नेला. नमस्कार सर, आपल्या कार्यक्रमात स्वागत आहे. थँक्यू. डॉक्टर श्री गणेश हे छत्रपती संभाजीनगर येथील ओरियन सिटी केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये वरिष्ठ नेफ्रोलॉजिस्ट आणि किडनी ट्रान्सप्लांट फिजिशियन म्हणून कार्यरत आहेत. त्यांना नेफ्रोलॉजीमध्ये 15 वर्षांहून अधिक अनुभव आहे. किडनीच्या आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांचं जीवन सुधारण्यासाठी त्यांनी उत्कृष्ट असं कार्य केलेलं आहे. चला तर मग आपल्या सर्वांचं या कार्यक्रमात स्वागत आहे. आपण आता चर्चेला सुरुवात करूया. सुरुवात करते डॉक्टर भरत शहा यांच्यापासून. आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे की अवयवदानाची आपल्या देशात सध्या काय स्थिती आहे. आपल्या देशामध्ये अवयवदानाची फार मोठी गरज आहे. 5 लाखपेक्षा जास्त माणसांना अंगाची गरज असतात आणि आपला देशमध्ये 1% पण असं डोनेशन होत नाही. आणि जर आपण हे नॉलेज सगळ्याबरोबर शेअर करू आणि जर सगळ्यांनी अंगदान करण्यासाठी प्लेज करतात, त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, असं एक कार्ड असते, ऑर्गन डोनर कार्ड. हे कार्ड आपल्याला साईन करायचे आहे की माझा मृत्यूनंतर मला अंगदान करायचे आहे आणि ह्याच्यावर आपला फॅमिलीचा पण कन्सेंट पाहिजे, कारण आपल्या गेल्यानंतर ते कन्सेंट देणार आहे. बरोबर. आता आपण ऑनलाईन वेबसाईटवर पण, नोटो वेबसाईट आहे, नॅशनल ऑर्गन टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशनची वेबसाईट आहे, त्याच्यावर पण आपण रजिस्टर करू शकतो. जर आपण असं केलं तर सगळ्या माणसांना जे अंगाची गरज असते ते अंग मिळू शकते. अगदीच. आता माझा पुढचा प्रश्न आहे डॉक्टर श्रीनिवास यांच्यासाठी. खरं तर आपल्याकडून सर आम्हाला जाणून घ्यायचं आहे की जी अवयवदानाची प्रक्रिया रुग्णालयाकडून होते ती कशा पद्धतीने होते आणि महत्त्वाचं म्हणजे त्यासाठी जे काही सुविधा लागते ती आपल्या भारतात उपलब्ध आहे का. बेसिकली सर म्हणले त्याप्रमाणे मृत्यूनंतर ह्याच्याबद्दल आपण आज चर्चा करतोय. याच्याकरता ब्रेन डेथ नावाची एक कन्सेप्ट असते आणि म्हणजे बहुतेक पेशंट्स असे असतात की ज्यांना त्यांच्या मेंदूला इतका सिव्हिअर डॅमेज झालेला असतो की
त्यांना कुठल्याही पद्धतीने जे काहीही उपचार केले तरी त्यांचा मेंदू पूर्ववत किंवा ते कॉन्शियस होऊ शकत नाहीत. अशा प्रकारचेच पेशंट्स फक्त ऑर्गन डोनेशन करू शकतात. सुविधा म्हणाल तर आता बहुतेक ठिकाणी जिथे जिथे ट्रान्सप्लांट्स होतात तिथे ICU सेटअप्स असतात. त्या पेशंटला तितकाच मान दिला जातो जितका की आपल्या नॉर्मल पेशंटला असतो. म्हणजे आपल्याला व्हेंटिलेटरची गरज असते, बाकी पण लाईफ सेव्हिंग मेजर्स किंवा लाईफ सपोर्टिंग मेजर्स जे असतात त्याची सगळी आवश्यकता असते. हे सगळे जे सुविधा आहेत ती आता बहुतेक ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी पण अवेलेबल झालेल्या आहेत. याच्याचबरोबर अपार्ट फ्रॉम द इक्विपमेंट्स, म्हणजे सुविधा ह्या फक्त इक्विपमेंट्सच्या बाबतीतच असतात असं नाही. ICUची टीम पण तितकीच चांगली असावी लागते जे की ते डोनरला त्यांचं ऑर्गन रिट्रीव्हल म्हणजे ऑर्गन त्यांचे काढून घेतले जात नाहीत तोपर्यंत तो डोनर इतक्या चांगल्या पद्धतीने मेंटेन करणं आवश्यक असतो. कारण की तो काढल्यानंतर जेव्हा तो ट्रान्सप्लांट होईल त्या नवीन पेशंटच्या बॉडीमध्ये पण त्यांनी तितकंच चांगलं काम करणं अपेक्षित असतं. त्यामुळे इट इज नॉट जस्ट द इक्विपमेंट, सुविधांबरोबरच त्यामागची मॅनपॉवर, तिथला स्टाफ, ICU कन्सल्टंट्स आणि ह्या सगळ्या सुविधा आता Tier 2, Tier 3 सिटीजमध्ये पण अवेलेबल झालेल्या आहेत. त्यामुळे तसा फार काही आपल्याला सुविधांअभावी काही आपण कुठे थांबतोय सध्या किंवा कमी ऑर्गन डोनेशन्स होत आहेत असं मला तरी काही वाटत नाही. अगदीच. आता पुढचा प्रश्न आहे डॉक्टर आकाश शुक्ला यांच्यासाठी. आपण नोटो रोटोचे डायरेक्टर आहात आणि नोटो रोटोकडून वेळोवेळी लोकांमध्ये जागरूकता पसरवण्याचं कार्य केलं जातं अवयव दानाबाबत. मुळात नोटो रोटो म्हणजे काय आहे हे आपण सांगावं आपल्या प्रेक्षकांना, आणि कोणकोणते उपक्रम राबवले जातात आपल्याकडून अवयव दानाविषयी जागरूकता पसरवण्यासाठी? आपण जागरूकतासाठी रोटोसोटोमधून बरेच उपक्रम केले आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण आहे प्लेजिंग. आपण एक प्लेजिंगसाठी एक QR कोड बनवलेला आहे. ते QR कोडला आपण आपल्या मोबाईल फोनमधून स्कॅन करून आधार लिंक्ड OTP जनरेट करून आपण प्लेज घेऊ शकतो की आपण जर असं आपल्याला चान्स मिळाला तर आपण ऑर्गन डोनेट करू शकतो. हे सगळ्यांसाठी आहे. जे कोणी इंडियन सिटीजन आहे सगळे हे डोनेट करू शकतात आणि ह्याचा लाभ घेऊ शकतो. त्याच्या व्यतिरिक्त जागरूकतासाठी आपण अभियान चालू केलेलं आहे. आता 3 ऑगस्ट ते 13 ऑगस्टपर्यंत रोज महाराष्ट्रात ॲक्टिव्हिटीज आहे. ऑलमोस्ट 100 ॲक्टिव्हिटीज महाराष्ट्र राज्यात होणार. ह्याच्यासाठी आपले हेल्थ मिनिस्टर जे आहे, स्वास्थ्य मंत्री, त्यांनी सुद्धा स्वतः इनिशिएटिव्ह घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी त्याच्यामध्ये बरेच ॲक्टिव्हिटी डिस्ट्रिक्ट जिल्हा स्तरावर केलेलं आहे. ह्याच्यामध्ये जेवढे डोनर आणि रेसिपियंट आहे त्यांच्या 15 ऑगस्टला आपण सत्कार करणार आहोत आणि त्याच्या व्यतिरिक्त प्रत्येकाला सेन्सिटायझेशन केलेलं आहे. आपण जागरूकतासाठी सर्व लोकांसाठी ट्रेनिंग मॉड्यूल्स डेव्हलप केलेले आहे जे ऑनलाईन जाऊन ते बघू शकतात आणि त्याच्यासाठी त्याच्याबरोबर लिंक आहे, त्याच्यामध्ये आपण आन्सर करून ते सर्टिफिकेटही घेऊ शकतात की आपण ते मॉड्यूल अटेंड केलेलं आहे. हे सगळं पुढचे 1 महिन्यात आपण करणार आहोत आणि आमची अशी अपेक्षा आहे की ह्याच्यातनं एक नवीन अभियान चालू होईल आणि त्याच्यामुळे बरेचपैकी आपले ऑर्गन डोनेशन महाराष्ट्र राज्यात वाढणार. अच्छा, पुढचा प्रश्न आहे डॉक्टर श्रीरंग यांच्यासाठी. डॉक्टर, जिवंतपणी एखाद्या व्यक्तीला तिचे अवयव दान करता येतात का आणि त्यासाठी काही बंधनं आहेत का, म्हणजे सुदृढतेची किंवा वयाची? अवयव दान हे जिवंतपणे करता येतच. म्हणजे आपण ही प्रक्रिया, ही सर्जरी जी आहे ऑर्गन डोनेशनची, ही आताच नाही, गेले 50 वर्ष चालू आहे जगभरात. आणि ह्याला सगळ्या सरकारने मान्यता दिली आहे आणि आपण एवढ्यासाठी मान्यता दिली आहे कारण ही सर्जरी एकदम सेफ आहे आणि आपण एक किडनी दान केल्याने किंवा लिव्हरचा एक भाग दान केल्याने आपल्याला काही त्रास होत नाही. पण आपल्या थोड्या गोष्टी बघण्यात येतात. एक तर वर्ष 18 ते 65 किंवा 70 जास्तीत जास्त या वय मर्यादा आहे, त्यामध्ये आपण डोनेट करू शकतो. दुसरं तर थोड्या टेस्ट केल्या जातात की आपण मेंटली आणि फिजिकली फिट आहे का दान करायसाठी, आणि ह्या पण टेस्ट केल्या जातात की एक किडनी दिल्याने काही दुसरी एकच किडनी राहते आणि त्या किडनीमध्ये ती किडनी आयुष्यभर आपल्याला
पुरली पाहिजे, व्यवस्थित काही त्रास झाला नाही पाहिजे आणि असं शक्य आहे. आणि असं वारंवार कितीतरी हजारो, लाखो डोनेशन झालेले आहेत जगभर आणि ते सेफ असल्यामुळेच आपण हे करू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे की अवयवदान जे करतात, ते कुठल्या दबावाखाली नाही केलं पाहिजे. आणि दुसरं तर काही पैशाची किंवा मालमत्तेची देवाण-घेवाण झाली नाही पाहिजे. ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत आणि जास्तीत जास्त करून म्हणजे एखादी एक्सेप्शनल केस सोडली तर फॅमिलीमधलेच डोनेशन झाले पाहिजे. आणि फॅमिलीमध्ये डोनेशन नसेल म्हणजे दुसरा फॅमिली मेंबर नसेल, तर तो इमोशनली कसं काय रिलेटेड आहे पेशंट बरोबर, म्हणजे त्याची घनिष्ठ दोस्ती पाहिजे, मैत्री पाहिजे आणि असं पण पाहिजे की तो त्यांची जी इकॉनॉमिक कंडिशन आहे, ही चांगली पाहिजे. म्हणजे जे रेसिपियंट आहे त्याला त्याच्या त्या 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 लेव्हलची पाहिजे. तर असं जर खात्री पडली कमिटीला तरच अलाव केलं जातं. तर ह्या सगळ्या गोष्टी जर शक्य आहेत, वयोमान धरून वयोमान, परत फिटनेस आणि परत तुमचं रिलेशन हे सगळं जर असेल बरोबर, तरच मग लिव्हिंग जिवंतपणे आपण डोनेट करू शकतो. डॉक्टर श्री गणेश, आपल्यासाठी पुढचा प्रश्न आहे. जसं मी सुरुवातीलाच सांगितलं की आजही समाजात अवयवदानाविषयी काहीशी भीती आहे, काहीसे गैरसमज आहेत. आपल्याकडे जे रुग्ण येतात त्यांच्या मनात नेमक्या कोणत्या शंका असतात आणि तथ्य काय आहेत? शंका तेव्हाच उपस्थित होतात जेव्हा आपल्याला त्याच्याबद्दलची माहिती नसतं. आणि आज ब्रेन डेड हा कन्सेप्ट जो आहे हा मला असं वाटतं बऱ्याच लोकांपर्यंत अजूनही त्याच्याबद्दलची जागरूकता नाही आहे. रुग्णांचे पेशंट जेव्हा डोनरचे पेशंट जेव्हा बघतात की पेशंटचं हृदय धडधडतं आहे, तर मग त्याला मृत्यू कसा समजावा. आणि हा जो क्रम आहे म्हणजे हा कन्सेप्ट समजणं खूप गरजेचं आहे की ब्रेन डेड म्हणजे त्याचं हृदय चालू असतं, पेशंट इज ऑन व्हेंटिलेटर, पण त्याचा मेंदू पूर्णपणे निकामी झालेला असतो, अकार्यक्षम झालेला असतो. त्याच्यामुळे शंका उपस्थित अशामुळे होतात. दुसरं म्हणजे धार्मिक रूढी आणि विचार, त्याच्यामुळे सुद्धा बरेच लोक डोनेशनपासून म्हणजे करत नाहीत. त्याच्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ट्रान्सपरन्सी. ह्या प्रोग्राममध्ये ऑर्गन काढल्यानंतर हे बरोबर योग्य रुग्णांनाच भेटणार का, त्याचं प्राधान्य काही वेगळ्या लोकांना भेटेल का, हा सुद्धा मोठा प्रश्न म्हणजे आहे. आपल्या अवयवांचा गैरवापर तर होणार नाही ना? बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टींचं उत्तर आपण बघितलं तर याच्यासाठी एक खूप म्हणजे चांगला कायदा भारतामध्ये आहे, ह्युमन ऑर्गन ट्रान्सप्लांट ॲक्ट. आणि ह्या कायद्यानुसारच ही सगळी प्रक्रिया होते. तर याच्यामध्ये कुठल्या हॉस्पिटलला हे डोनेशन होणार, कुठली टीम ब्रेन डेड डिक्लेअर करणार, ह्याचंसुद्धा सरकारकडे पूर्णपणे नियंत्रण असतं. आणि ही प्रोसेस अतिशय ट्रान्सपरंट आणि नियमबद्ध आहे. त्याच्यामुळे अशा शंकांना उत्तर हे आपल्याला जास्तीत जास्त अवेअरनेस करण्याची आजची मला असं वाटतं मोठी गरज आहे. अच्छा, आपण एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडलात सर की ब्रेन डेड ही संकल्पना सर्वांना माहीत असणं आवश्यक आहे आणि त्याबाबत अजूनही खूप गैरसमज आहेत. डॉक्टर श्रीनिवास, मी तुम्हाला विचारेन की ब्रेन डेड म्हणजे नेमकं काय, अगदी सोप्या भाषेत आपल्या प्रेक्षकांना सांगा. ब्रेन डेड म्हणजे डॉक्टर श्री गणेश म्हणले त्याप्रमाणे पेशंटचा मेंदू किंवा ब्रेनला इतका सिव्हिअर डॅमेज झालेला असतो. मोस्ट ऑफ द टाइम्स हे रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट म्हणजे रस्त्यावर घडणारे हेड इंजरीज असतात, ज्याच्यात आपल्याकडे काही टेस्ट्स आहेत ज्याला आम्ही ब्रेनस्टेम टेस्ट किंवा रिफ्लेक्सेस म्हणतो. कॉर्नियल रिफ्लेक्स आहे, कंजंक्टायव्हल रिफ्लेक्सेस आहेत. हे सगळे ले डाऊन केलेले आहेत जे एक न्यूरोलॉजिस्ट आणि इंटेन्सिव्ह केअरचे जे कन्सल्टंट्स असतात ते वेळोवेळी तपासून बघत असतात. सगळे लाईफ सपोर्ट्स चालूच असतात, व्हेंटिलेटर चालू असतो, पेशंटचं हृदय बीटिंग असतं, BP मेंटेन केलेला असतो विथ लाईफ सपोर्ट मेजर्स. पण ह्या सगळ्याच्या ट्रीटमेंट करूनसुद्धा जेव्हा ब्रेनमध्ये काहीच इम्प्रूव्हमेंट होत नाही आहे आणि ॲपनिया टेस्ट असते, असे अनेक टेस्ट असतात ज्या आपण 6 तासांच्या गॅपनी कायद्याने म्हणजे होटा जे आहे ह्युमन ऑर्गन ट्रान्सप्लांट ॲक्ट, 6 तास आपण पेशंटला अवधी देत असतो की आपण दिलेल्या ट्रीटमेंटमध्ये जर का नाही इम्प्रूव्ह झाला तरच आपण त्या पेशंटला ब्रेनस्टेम डेथ डिक्लेअर करू शकतो. आणि 2 वेगळ्या टीम्सनी डिक्लेअर करावं लागत असतं बिफोर आपण त्यांची कन्सेंट घेत असतो. आणि त्याच्यानंतरच मग त्या ऑर्गन्सबद्दल आपण पेशंटच्या नातेवाईकांशी बोलत असतो की पेशंटचे काही जरी आपण कुठे जरी असाल तुम्ही तरी ट्रीटमेंटनी तुमच्या पेशंटचं ब्रेन स्टेम जे आहे किंवा म्हणजे मेंदूमध्ये काहीही सुधारणा होण्याची शक्यता नाही आहे. अशाच वेळेला आपण ब्रेन स्टेम डेथ
पेशंटचं डिक्लेअर करतो. अच्छा, जसं सरांनी सांगितलं की ब्रेनडेड व्यक्तीचं हृदय धडधडत असतं पण मेंदूचं काही कार्य सुरू नसतं. इतर अवयव कसे सुरू असतात की बंदच असतात? इतर अवयव नाही, सगळे जे अवयव असतात जोपर्यंत त्या ऑर्गन्सना, त्या अवयवांना ब्लड सप्लाय चालू असतो तोपर्यंत किडनी चालू करत असतात, त्यांना व्यवस्थित युरिन येत असते, हार्टबीट होत असते, लिव्हरमध्ये ब्लड सप्लाय होत असतो, त्यामुळे लिव्हरची कार्यक्षमता चालू असते. फक्त ब्रेन जो आपला मेन ऑर्गन असतो तोच काम करत नसतो आणि तो इम्प्रूव्ह होणार नाही. आणि जे काही सगळं चालू असतं ते लाईफ सपोर्ट्सवरती, त्याला आयनोट्रोप्स म्हणतो, किंवा व्हेंटिलेटरवरती चालू असतं. जर हे सगळे सपोर्ट्स विड्रॉ केले तर मग फार काही काळ हे सगळं चालू राहील अशी परिस्थिती नसते, अशी शक्यता नसते. त्याच वेळेला आपण ऑर्गन्स रिट्रीव्ह करतो किंवा डोनेशनचं प्लॅन करत असतो. डॉक्टर भरत, अवयवदानाची प्रक्रिया नेमकी काय असते? विशेषतः जसं सरांनी सांगितले की 2 टीम डॉक्टरांच्या ठरवतात की एखादा रुग्ण ब्रेनडेड झालाय की नाही. मग ब्रेनडेड झाल्यानंतर हे कधी ठरतं की अवयवदान करायचे आहेत की नाही? आता परत मी स्ट्रेस करतो की ब्रेन डेथ म्हणजे डेथ. सगळ्यांना असं वाटते की हार्ट बंद झाला, हृदय बंद झाला तेव्हाच डेथ झाला, पण ब्रेन डेथ म्हणजे पण डेथ. कारण आपला हार्ट, लंग्स ते सगळ्यांना कंट्रोल करतात आपला ब्रेन. 2 टीम असतात, ते ब्रेन डेथची सगळी टेस्ट करतात आणि ते कन्फर्म करतात तरच आपण ब्रेन डेथ डिक्लेअर करतात. आता हे फायदा काय आहे की जेव्हा आपण सपोर्टवर आहे तेव्हा हृदयाच्या काम चालू असते आणि सगळ्या बॉडीला ब्लड चालू असते आणि अंगाचे शरीराचे सगळे अंग काम करत असतात. आता एक वेळ ब्रेन डेथचा डायग्नोसिस झाला आणि फॅमिलीने आपल्याला कन्सेंट दिला तर हे मेसेज इमिजिएटली झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटरला जाते. आपल्या महाराष्ट्रामध्ये 4 ZTCC आहे, मुंबई, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद. आता हे ZTCCचं काम आहे की ज्या माणसांना अंगाची गरज आहे त्यांच्या एक वेटिंग लिस्ट मेंटेन करतात आणि जेव्हा त्यांना हे मेसेज मिळते ते बघतात की कोणाला हे प्रायोरिटी आहे. ते प्रायोरिटीच्यासाठी सर्टन क्रायटेरिया असते आणि ते क्रायटेरियानी डिसाईड करतात की कोणाला किडनी, लिव्हर, हार्ट, लंग्स कोणाला ते जाणार. ते लिस्ट मेंटेन करतात आणि हे एकदम ट्रान्सपरंट सिस्टम आहे. एक वेळ ते फायनल झाला तर आपण सगळ्या हॉस्पिटलला सांगतात की तुमच्या पेशंटला हे अंग मिळणार आहे. ते पेशंटला बोलवतात आणि ऑर्गन रिट्रीवल करून ते ऑर्गन ट्रान्सफर करतात. अच्छा, आपण तिघांनी सांगितलंच आहे की ब्रेन डेथ झाल्यानंतर अवयवदान करू शकतो. डॉक्टर आकाश शुक्ला, आपल्याकडून जाणून घ्यायचे की जिवंतपणी एखाद्या व्यक्तीला जर स्वइच्छेने तिचे अवयवदान करायचे असेल तर ती असं करू शकते का? त्यासाठी नोंदणी कुठे ती करू शकते आणि यात काही अडथळे येऊ शकतात का? जे कोणी आपले अवयवदान डोनेट करायची इच्छा ठेवतो ते त्यांना सगळ्यात पहिलं ते प्लेज घ्यायला पाहिजे. सो त्याच्यासाठी जे QR कोड असतो ते स्कॅन करून आपण ते आपली इच्छा त्याच्यामध्ये एंटर करायला पाहिजे आणि ते नोंदणी झाल्यानंतर मग ते OTP येणार तुमच्या आधार लिंक मोबाईलवर आणि ते तुमची प्लेज जी आहे ते रजिस्टर्ड होऊन जाईल. पण ह्याच्यामध्ये मेन जे अडचणी येतात आजची डेटमध्ये, लोकांना हे क्लॅरिटी नाही आहे की हे जे प्लेज आहे त्याचे काय अर्थ आहे, हे कोण घेऊ शकतो, हे प्लेज फायनल विल आहे का, हे आपण मागे घेऊ शकतो का, हे सगळं माहिती लोकांना नसतो. सो पहिली गोष्ट आहे की हे कम्प्लिटली स्वेच्छाने करायचं आहे, कोणी फोर्स करू शकत नाही. दुसरी गोष्ट की हे करताना तुमचे असं नाही आहे की हे चेंज नाही होऊ शकतो. आपण मागे घ्यायचं असेल तर आपण पुढे जाऊन मागे पण घेऊ शकतो. त्याच्या व्यतिरिक्त ते कंपल्शन नाही आहे काही त्याच्यामध्ये की तुम्ही हे केलेली आहे तर तुम्हाला डोनेट करावंच लागेल असं नाही आहे. आपल्याला ह्याच्यामध्ये क्लिअर राहायला पाहिजे की 100 मधून एखादा माणसाला हे चान्स मिळणार की तो अवयवदान करू शकतो पुढे जाऊन. कारण मेंदू मृत्यू जे आहे ते फार रेअर आहे. मोस्टली जे असतो तो कार्डियक डेथ असतो. सो ज्यांना मेंदू मृत्यू झालेली आहे त्यांनाच अवयवदान करायचं चान्स मिळणार. हां, टिश्यू जे आहे म्हणजे डोळे, ट्रॅकिया, कार्टिलेज, बोन्स, स्किन हे इवन कार्डियक डेथ नंतर पण होऊ शकतो. पण जे ऑर्गन्स आहे, अवयव जे आहे ते आपण फक्त मेंदू मृत्यू झाल्यानंतरच करू शकतो.
सो हे चान्स रेअर आहे. तो ज्यांना हे चान्स मिळतोय त्यांनी हे चान्स वेस्ट नाही करायला पाहिजे. सो हे जागरूकता जर सगळ्यांना आली तर निश्चित आपल्या महाराष्ट्रात हे ऑर्गन डोनेशनची संख्या वाढणार. डॉक्टर श्रीरंग, आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे की डॉक्टर श्री गणेश यांनी आपल्याला सांगितलंच की आपल्या भारतात अवयवदान करणं हे कायदेशीर आहे आणि त्यासाठी कोणता कायदा आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलं. आपल्याकडून याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्यायची आहे. हे ऑर्गन डोनेशन जे आहे, अवयवदान आहे, ते जीवन असताना आपण आणि मृत्यूनंतर दोन्हीसाठी सरकारची मान्यता आहे. त्याच्यासाठी 1994 साली ह्युमन ऑर्गन ट्रान्सप्लांट ॲक्ट ह्या नावाचा कायदा काढण्यात आला आहे आणि तो 2011 मध्ये त्याच्यामध्ये फेरबदल करण्यात आले थोडे. आणि ह्या कायद्यानुसार हे कम्प्लिटली कायदेशीर आहे आणि ह्याच्यामध्ये सगळे जे गव्हर्नमेंटने क्रायटेरिया दिलेले आहेत त्याप्रमाणे केलं तर हे पूर्ण कायद्याच्या फ्रेमवर्कमध्ये बसतं. आता हा दुसरा प्रश्न आहे की जर आपण मृत्यूनंतर जर डोनेट केलं तर डॉक्टर मला वाचवायचा पूर्णपणे प्रयत्न करणार नाही. तर हा जो प्रश्न आहे हा म्हणजे मला असा विचार करणं पण मला वाटतं हे चुकीचं आहे. प्रत्येक डॉक्टरांचं हाच विचार असतो आणि हेच होप असतं की माझा पेशंट हा बरा झाला पाहिजे आणि त्यासाठी पूर्णपणे प्रयत्न केले जातात. पूर्ण टीमवर्क असतं, प्रयत्न केले जातात आणि जर त्याच्यामध्ये देवी साथ नाही मिळाली आणि जर दुर्दैवाने मृत्यू झाला पेशंटचा तरच मग फॅमिलीला अप्रोच केलं जातं. त्याच्यामध्ये ब्रेन डेथ डिक्लेअर करण्यासाठी दुसरी टीम असते. म्हणजे जे ट्रान्सप्लांट करणारे लोक आहेत त्यांचा काहीही संबंध नसतो. दुसरी टीम असते, 4 लोकांची टीम असते आणि त्यांनी प्रत्येक जणाला जर खात्री पटली की मृत्यू झालेला आहे तरच ओके दिलं जातं. आणि ऑर्गन्स अवयव हे कुणाला मिळणार आहेत, कुठल्या पेशंटला मिळणार आहेत त्याची काहीही कल्पना जे मृत्यू डिक्लेअर करतात त्यांना कुठलीही कल्पना नसते, कारण ही प्रक्रिया सेपरेट ऑर्गनायझेशन करते. पुन्हा एकदा डॉक्टर श्री गणेश, आपल्यासाठी प्रश्न आहे. जर आपण पाहिलं तर मी स्वतः तयार आहे अवयवदान करण्यासाठी, पण बऱ्याचदा असं होतं की कुटुंबियांकडून विरोध केला जातो. आजही अशी कुटुंब आहेत. अशा कुटुंबांना आपण कसा धीर द्याल, त्यांना काय सल्ला द्याल? ब्रेन डेड कन्सेप्टबद्दल आपण जसं सरांनी सांगितलं आहे की एकदा ब्रेन डेड डिक्लेरेशन झाल्यानंतर कुटुंबाची संमती घेणं म्हणजे कुटुंबातील व्यक्तीची संमती घेणं हे कायद्यानुसार अनिवार्य आहे आणि लीगल हायर किंवा फॅमिली मेंबर्स हे त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. जर डोनर कार्ड साईन करून ठेवलं आणि डोनेशनच्या वेळेस जर त्यांनी आपल्याला संमती दिली नाही तर आपण हे डोनेशन करू शकत नाही. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा झी 24 तास.